जालना जिल्ह्यातील भोकरदन सिल्लोड रोडवरती झालेल्या भीषण अपघातामध्ये 4 जण ठार झालेत, 5 जण जखमी झालेत। कार आणि ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाला। अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला असून जालन्यातील भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। वर्धा जिल्ह्यातील कांदे गावात लहान भावाने रागाच्या भरात मोठ्या भावाची हत्या केली। गणेश हांडे असं आरोपीचं नाव असून त्याने आपला मोठा भाऊ किशोर हांडेची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली। आरोपी गणेशचं त्याच्या पत्नीसोबत भांडण सुरू असताना किशोर समजावण्यासाठी गेला, मात्र रागाच्या भरात असलेल्या गणेशने किशोरच्या डोक्यात कुऱ्हाड घातली। हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या किशोरचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। रत्नागिरी स्टेशनवरती 1.5 लाख रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली आहे। रत्नागिरी दादर पॅसेंजरच्या 7व्या बोगीमध्ये गोवा बनावटीच्या विदेशी मद्याच्या बाटल्या असल्याची खबर रत्नागिरी उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती। रेल्वेत सापडलेल्या या दारूची किंमत 1.5 लाख रुपयांच्या घरात आहे। मुलीला ऍडमिशन मिळवून देतो असं सांगत जळगावमधील न्यूरोसर्जन डॉक्टर संजीव यांची 65 लाखांची फसवणूक करण्यात आली। तुमच्या मुलीला MD साठी मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश मिळवून देतो असं मुंबईच्या अभिद अन्सारी यांनी संजीव हुजूर बाजार यांना सांगितलं, मात्र प्रवेश न मिळाल्यामुळे हुजूर बाजार यांनी पोलिसांकडे अन्सारी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय। गडचिरोलीतील चामोर्शी वनक्षेत्रात कुत्र्याच्या हल्ल्यामध्ये एका चितळ्याचं पिल्लू जखमी झालेलं आहे। श्यामनगर गावातील परिसरामध्ये वनकर्मचाऱ्यांना चितळाचं पिल्लू जखमी अवस्थेत आढळून आलं। मानेला गंभीर दुखापत झाल्याने याच्यावरती वन विभागाकडून उपचार सुरू आहेत। तात्काळ उपचार मिळाल्यामुळे 15 दिवसांच्या चितळाच्या पिलाचे प्राण वाचले। औरंगाबाद शिक्षण मतदारसंघातील बीड तालुक्यामध्ये 1200 शिक्षकांची नावच प्रारूप मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत। यामध्ये भाजप पुरस्कृत शिक्षक परिषदेचे उमेदवार प्राध्यापक सतीश पत्की आणि त्यांच्या संबंधित संस्थांमधील शिक्षकांचा समावेश आहे। 2629 शिक्षकांनी अर्ज दाखल केले होते, त्यापैकी केवळ 1084 शिक्षकांचीच नावं समाविष्ट करण्यात आली आहेत। या सर्व प्रकारावरती प्राध्यापक सतीश पत्की निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करणार असून चौकशी करण्याची मागणी ते करतायत। मुंबईवरील 26/11च्या हल्ल्याला 8 वर्ष पूर्ण झालेत, मात्र राज्याच्या सुरक्षेविषयक सरकार बेफिकर असल्याची टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे। रामप्रधान समितीच्या शिफारशींची अजूनही अंमलबजावणी होत नसून सरकार या प्रकरणी टोलवाटोलवी करत असल्याचा आरोप विखेंनी केला आहे। 2 वर्षात राज्य सुरक्षा परिषद आणि राज्य सुरक्षा आयोग या महत्त्वाच्या समित्यांची एकही बैठक घेण्यात आली नसल्याचं विखे पाटलांनी म्हटलं। पोलिसांविषयी आदर व्यक्त करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील येवल्यातील विद्यार्थ्यांनी अनोखा उपक्रम राबवला। स्वामी मुक्तानंद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शहर पोलीस स्थानकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गुलाब पुष्प देत आभार मानले। 24 तास काम करावं लागत असल्यामुळे अनेकांना अनेक वेळा कौटुंबिक जीवनापासून दूर राहावं लागतं, त्यामुळे विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेल्या या कृतज्ञतेमुळे पोलीसही भारावून गेलेत। मुंबईवरील 26/11च्या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांच्या स्मरणार्थ नाशिक शहरामध्ये विविध सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। गंगापूर रोडवरील हुतात्मा स्मारक चौकामध्ये पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांच्यासह सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पुष्पचक्र वाहून शहीदांना अभिवादन केलं। यावेळी महापौर अशोक मुर्तडक यांच्यासह अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांसोबतच नाशिककरही मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुंबईवर झालेल्या 26/11च्या हल्ल्यामध्ये शहीद झालेले अशोक कामटे यांना सोलापुरात आदरांजली वाहण्यात आली। सोलापूरचे तत्कालीन पोलीस आयुक्त अशोक कामटे यांच्या स्मृतींना यावेळी उजाळा देण्यात आला। शहीद अशोक कामटे विचार मंचच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही रक्तदान शिबिर घेण्यात आलं। सोलापुरातील घराघरांमध्ये शहीद अशोक कामटे यांचं स्मरण करण्यात आलं। इंदापुरातील भीमाई आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी पोषण आहारातील तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढला। भीमाई आश्रम शाळेमध्ये 1ली ते 12वी पर्यंत विद्यार्थी शिकतात। विद्यार्थ्यांच्या पोषण आहारासाठी शासनाकडून या आश्रम शाळेला 60% अनुदान मिळत नसल्याने हा मोर्चा काढण्यात आला। यावेळी विद्यार्थ्यांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता। राज्यातल्या 4ही कृषी विद्यापीठांची रद्द करण्यात आलेली अधिस्वीकृती पुन्हा बहाल करण्यात आल्यामुळे विद्यार्थी आणि प्राध्यापकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे, मात्र त्यासाठी कृषी विद्यापीठांना अनेक अटींची पूर्तता करावी लागणार आहे। एका वर्षात कृषी विद्यापीठांना रिक्त जागा भराव्या लागतील। कृषी विद्यापीठांच्या गैरकारभारावरती बोट ठेवत त्यांची अधिस्वीकृती रद्द करण्यात आली होती। औरंगाबादच्या मराठवाडा साहित्य परिषदेमध्ये दुष्काळ आणि मराठी साहित्य या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राला सुरुवात झाली आहे।
या चर्चासत्राचं उद्घाटन जलतज्ञ माधवराव चितळे यांच्या हस्ते करण्यात आलं। या चर्चासत्रामध्ये डॉक्टर नागनाथ कोतापल्ले यांच्यासह राज्यभरातील साहित्यिक, अभ्यासक आणि संशोधक सहभागी झालेत। 2 दिवस चालणाऱ्या या चर्चासत्रात रविवार दुष्काळासंदर्भातील विविध विषयांसंदर्भात चर्चा होईल। सांगलीत संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। शहरातील मध्यवर्ती बस स्थानकासमोरील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। यावेळी भारताच्या संविधान प्रस्ताविकाचे सामूहिक वाचन करण्यात आले। तसंच शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांची संविधान फेरी शहरातून काढण्यात आली।